कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. मुंबई गोवा महामार्गावरती पळसपे येथे कर्नाळा खिंडीमध्ये टेम्पो ट्रॅव्हलर बस पलटी होऊन भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. आज 3 मे रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास पनवेलहून अलिबागकडे जाणारी MH04 LE 7254 ही बस साई कृपा हॉटेल समोर चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरती पलटी झाली. या अपघातात बसमधील 10 प्रवासी गंभीर जखमी झाले असून काहींना हात, पाय, कंबर आणि डोक्याला दुखापत झालेली आहे. जखमींमध्ये रुद्र म्हात्रे, रवींद्र माने, प्रियंका माने, विना माने, नागेश कुणाल, रूपा कोलारे, जित माने, सदाशिव सोमने, सीता माने आणि स्नेहा माने यांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी संस्थांची 24 तास मोफत रुग्णसेविका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिकेचे चालक विश्वास पाटील यांनी तत्परतेने सर्व जखमींना नानासाहेब धर्माधिकारी रुग्णालय पनवेल येथे दाखल केले. वेळेवर मिळालेल्या उपचारांमुळे जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. या तातडीच्या मदतीमुळे मोठी जीवितहानी टळल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.